नागपुर जिला ग्रामीण की ओर से कामठी में तिरंगा यात्रा का आयोजन किया जाने वाला है, जिसके लिए जिला स्तरीय इस यात्रा में कम से कम 5000 लोगों के उपस्थित रहने की संभावना जताई जा रही है। तिरंगा यात्रा के संबंध में आयोजित की गई थी पत्र परिषद के दौरान मनोहर भाऊ कुंभारे काटोल आनंद राव राउत रामटेक से सीनियर जर्नलिस्ट रूपा पंडित के पूछे गए सवाल की एक तरफ आप तिरंगे के सम्मान में यात्रा आयोजित करते हैं, दूसरी तरफ आपकी पार्टी मध्य प्रदेश सरकार का एक मंत्री सेना की कर्नल सोफिया कुरैशी का अपमान करता है, उसे आतंकवादी की बहन कहता है और पार्टी उस पर कोई कार्रवाई नहीं करती। हाईकोर्ट को संज्ञान लेकर कार्रवाई करना पड़ता है। तो क्या ये सही सेना का सम्मान है? इस सवाल पर बिना किसी का प्रकार का जवाब देते हुए इतने बड़े ओहदे पर पहुंचे पार्टी की जिलाध्यक्ष का कहना था कि हमें इस बारे में कुछ पता नहीं। सर, आप तिरंगे के सम्मान में यात्रा आयोजित कर रहे हैं, तो दूसरी तरफ आपकी पार्टी मध्य प्रदेश के ही एक नेता हमारे देश के कमांडर का अपमान करते हैं, तो क्या इतना ही नहीं तो आतंकवादी की बहन भी कहते हैं, तो पार्टी उस पर कोई कार्रवाई नहीं करती, बीच में हाईकोर्ट को इंटरफेयर करना पड़ता है। तो क्या यही सेवा है? बीजेपी की यही सेवा का सम्मान का तरीका रह गया है आज के? आपने जो सवाल पूछा है उसके बारे में हम इतना ही कहेंगे कि उसके जो भी आपने जो बात कही है उससे हम सहमत नहीं है। हर सैनिक का जो सम्मान है वो देश का सम्मान होता है, और इसलिए जो आपका जो सवाल है उसको हम उस सवाल को, जहाँ तक मेरी जानकारी, मेरे इसमें वो आया नहीं है। किसी भी बड़ी पार्टी के नेता ने एक्शन नहीं लिया, हाईकोर्ट ने इसमें इंटरफेयर किया, तब जाके जो है आप एक्शन मोड पे आए हैं। आणि महत्त्वाचं म्हणजे ते मंत्री होते, सर्वसामान्य कार्यकर्ते नव्हते, भाजपचे एक सैन्य अधिकारी विषयी, आणि ते पण लिंग भेदाला आधारित, म्हणजे स्त्रियत्वाला दुय्यम दर्जा देणारं जे वक्तव्य केलेले आहे त्यांची मानसिकता काय या विषयाचा तुम्ही तिरंगा यात्रा काढताय। प्रत्येक भारतीयाचा अभिमानाचा विषय आहे तिरंगा यात्रा, तर याच्याशी संबंधित आहे की तुमचेच ते भाजपचे आहेत, मंत्री आहेत, तर निश्चितपणानं त्याच्यावरती कार्यवाही होईल। ऍक्च्युअली तो मध्य प्रदेशचा विषय, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं मला या ठिकाणी बीजेपी की जरूर आपने सवाल पूछा, उसकी जानकारी, उसकी डिटेल जानकारी लेने के बाद ही मैं उसके ऊपर बोल सकूंगा। बट अभी महाराष्ट्र में विशेषकर नागपुर की अपन बात कर रहे हैं, और तिरंगा का सम्मान की जो यात्रा जो हम करने जा रहे कल, अपन उसके बारे में आज की प्रेस कर रहे हैं। तिरंगाचा सन्मान आपण करतोय, मग एका सैनिकाचा सन्मान का नहीं करायला हवा? यावर तुम्ही मैं बिल्कुल नहीं। तिरंगा का महाराष्ट्र अगर कहीं ऐसा हुआ है तो वो गलत है। बीइंग ए प्रेसिडेंट ऑफ बीजेपी नागपुर, अगर कहीं ऐसा हुआ है तो वो गलत है। अगर कहीं हुआ है तो अगर कोई स्टेटमेंट आया, बट नागपुर में, महाराष्ट्र में उसकी जानकारी लेने के बाद ही मैं बोल सकूंगा, क्योंकि इसके बारे में मुझे अभी तक कोई उसकी जानकारी नहीं है। बाकी जो सवाल पड़ा आम्ही त्याच्यासोबत बिलकुल त्या गोष्टीला, कोणत्या जर सैनिकाचा जर अपमान होत असेल, मी आणि माझा पक्ष सुद्धा त्या गोष्टीसोबत सहमत नाही। निश्चितच ज्यांनी असं वक्तव्य केलं, निश्चितच हायकमांड त्याच्यावर निश्चितच कारवाई करेल। तुम्ही उद्या त्या शब्दाचा निषेध कराल का? तिरंगी यात्रा करत आहात तुम्ही, त्याचा निषेध कराल का? तिथे काम केलं जर कोणी या देशातल्या लष्कराचा एखाद्या सैनिकाचा अपमान जर करेल तर या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी बसले आहेत, निश्चितच आम्ही त्याचा निश्चित करू। उद्याची गोष्ट थोडा या ठिकाणी निश्चित करतो आम्ही की अशा व्यक्तीसोबत आमच्या कोणताही पार्टीचा नेता सहमत नहीं। अब इस पर आप ही बताइए कि ये कैसा देश का नेतृत्व है कि इतने बड़े मुद्दे पर ना प्रधानमंत्री, ना रक्षा मंत्री, ना गृह मंत्री का कोई बयान नहीं दे रहे हैं और युद्ध विराम, सीज फायर का ऐलान विदेश से डोनाल्ड ट्रंप करते हैं। तो क्या ये हमारे देश का सम्मान है? पत्रकार परिषदेमध्ये नागपूर जिल्हा ग्रामीणचे आपले दोन्ही सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे। सर्वप्रथम रामटेक जिल्ह्याचे आपले अध्यक्ष माननीय आनंदरावजी राऊत साहेब हे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याच पद्धतीने काटोल जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय मनोहररावजी कुंभारे हे सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशजी मानकर साहेब या प्रेसमध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो। माननीय अजयजी बुडारे, माननीय शिरीषजी मिश्रा, माननीय पुरुषोत्तमजी निरगडेजी, माननीय नरेश मोलकरेजी
हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जो आपल्या सैन्यांनी पराक्रम केला, पाकिस्तानामध्ये जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यांच्या सन्मानार्थ जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेचं आयोजन 16 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता कामठी शहर येथील जयस्तंभ चौक ते मोटार स्टँड ते नेताजी चौक कामठीपर्यंत तिरंगा यात्रा आदरणीय प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्हा पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेले आहे. आणि या यात्रेला समस्त देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि या यात्रेला मोठ्या प्रमाणात देशभक्त नागरिकांनी आपल्या सैनिकांच्या समर्थनार्थ या ठिकाणी यावं असं आव्हान आम्ही आपल्या मार्फत सगळ्या नागरिकांना करतोय आणि या संदर्भातच ही प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी मनोहर कुमारे, काटोल जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील जे दहशतवादी अड्डे जे नष्ट केले आणि जी गौरवपूर्ण कामगिरी केली आणि एक या जगामध्ये आपल्या देशामधील सैन्याने एक आगळं स्थान असं निर्माण केलं आणि त्यांच्या गौरवार्थ उद्या 16 तारखेला कामठी येथून जयस्तंभ येथून एक भव्य असं तिरंगा रॅलीचं आदरणीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात त्या ठिकाणी येणार आहे. तरी नागपूर जिल्ह्यातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्व त्या ठिकाणी त्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं. येणाऱ्या काळामध्ये जे नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद आणि नगरपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माझ्यावर जी पक्षानं जी भारतीय जनता पक्षानं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींची जबाबदारी टाकली आणि भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे ती जबाबदारी आम्ही प्रत्येक गावामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून ज्या शासनाच्या विविध योजना आहे त्या सर्वसामान्यपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी करणार आहे. की आम्ही आमच्या पक्षानं त्या ठिकाणी काय केलं, अनेक अशा योजना आहे की त्या योजना व्यवस्थित त्या ठिकाणी सर्व योजना सुरू आहे आणि निश्चितच त्याचा या ग्रामीण भागामधील लोकांना त्याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. आणि म्हणून माझी मला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये भूतपूर्व भविष्यात ज्या ऐतिहासिक विजय विधानसभेचा जसा विजय झाला त्याचप्रमाणे निश्चितपणे जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या नागपूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा झेंडा निश्चितच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकणार. याचा फटका तुम्ही विधानसभेमध्ये पाहिलाय. 26,000 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय आशिष देशमुख साहेब त्या ठिकाणी निवडून आले आणि तेव्हापासून सातत्यानं सावनेर मतदारसंघामध्ये जे काही प्रलंबित कामं होते ते आशिष बाबू देशमुख यांच्या माध्यमातून पुष्कळशे कामाचा त्या ठिकाणी निपटारा झालेला आहे. वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी झालेले आहेत. अनेक मिटिंग ज्या प्रलंबित ज्या काही कामं होते त्या गोष्टी सुद्धा त्या निघाल्या आहे. अनेक त्या ठिकाणी जनता दरबार झाले. त्या जनता दरबाराच्या माध्यमातून आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून ते प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढण्यात आले. मग रस्त्याचा असो किंवा पाण्याचा असो किंवा पांधन रस्त्याचा असो असे अनेक प्रश्न. सर्वात मोठा ट्रामा सेंटर सावनेरला झाला आहे. ते ट्रामा सेंटरचं सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. सावनेरमध्ये अंतर्गत रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिला आहे. तलावाचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोलीकरण आहे, नहर दुरुस्ती आहे. असे अनेक प्रश्न जे प्रलंबित होते या 4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागले. मला निश्चित खात्री आहे की सावनेर मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समितीच्या पूर्ण जागेवर
निश्चित भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निश्चित निवडून येईल। यामध्ये जो पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपल्या भारतीय सैन्याने जो गौरवपूर्ण इतिहास त्या ठिकाणी रचलेला आहे आणि पाकिस्तानचे जे दहशतवादी जे अड्डे होते ते पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट केले आहे, त्याच्या गौरवार्थ आपण कामठी येथे जयस्तंभापासून आपण त्या रॅलीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून त्या रॅलीचं आपण त्या ठिकाणी आयोजन करणार आहे आणि त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण नागपूर जिल्ह्यामध्ये जनतेला त्या ठिकाणी जनतेला आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे। कैमरा पर्सन सचिन झोड़ापे के साथ रूपा पंडित की रिपोर्ट। घर हो या ऑफिस, अब फर्नीचर हो स्टाइलिश और आरामदायक, नागपुर का भरोसेमंद नाम श्री गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स। डाइनिंग टेबल, ऑफिस फर्नीचर, बेडरूम सेट, मॉड्यूलर किचन, खूबसूरत आर्टिफैक्ट्स और कंफर्टेबल गद्दे, सभी कस्टमाइज वर्क्स के साथ अब बजाज फिनसर्व और कोटक से EMI की सुविधा के साथ खरीद सकते हैं। और हाँ, क्रेडिट कार्ड और सभी डिजिटल पेमेंट मोड्स भी स्वीकार किए जाते हैं। अब गजानन फर्नीचर नागपुर में 2 जगह उपलब्ध, वैशाली नगर ब्रांच टिकले भवन महात्मा फुल स्कूल के सामने नागपुर 17 और जरीपटका ब्रांच बीजन बाग रोड जिंजर मॉल के पास जरीपटका नागपुर। आज विजिट करें या संपर्क करें ऑन 9607 333 397 और 865777 77797 पर। श्री गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, जहां मिलता है आराम, स्टाइल और भरोसा एक साथ।